महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या अशा लढती होत आहेत आणि ज्या ज्या खूप रंगतदार अशा लढती म्हणता येतील, त्यामध्ये मावळचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो निश्चितच आहे. कारण जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यानंतर मावळ एकदम असा विस्तृत असा हा मतदारसंघ झाला. आणि माझ्यासोबत आज यापूर्वी निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांना टक्कर देण्यासाठी जे मैदानात उतरलेले आहेत, ज्यांनी नुकतंच घड्याळ काढून मशाल हाती घेतलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून जे तिकिटावर लढता आहेत शिवसेनेच्या उभाटाच्या, ते संजोगजी वाघेरे आपल्या बरोबर आहेत. संजोगजी, निवडणूक तुम्ही ज्या खासदाराच्या सोबत लढताय ते यापूर्वी 2 वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यांचं एक मोठा इथे पकड आहे. आणि त्यांनी गेल्या वेळेचा जर आपण विचार केला तर तुमचे राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते पार्थ पवार, अजितदादांचं पुत्र, त्यांना हरवलेले. नाही, याच्यामध्ये परिस्थिती सारखी राहत नसते. आणि तुम्ही जर बघितलं तर हारजीत हा प्रकार असतोच. तर एवढं आपण जिंकलो तर एवढं भुरळून जाण्यात काय अर्थ नाही. कारण आपण ज्यावेळेस सामाजिक क्षेत्रात राजकारणामध्ये काम करतो तर अशा परिस्थितीमध्ये आपण समाजासाठी किंवा समाजाला आपण काय देणं लागतं आणि आपण लोकांनी आपल्यासाठी काय केलंय आणि आपण त्यांच्यासाठी काय करणार आहोत, तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण जास्त डोक्यामध्ये हवा ठेवली तर शेवटी तो म्हणजे आपण जसं म्हणतो ना, त्या फुगल्याला जो फुगा असतो त्याला कुठंतरी टाचणी लागतेच आणि मग तो फुगा फुटून जातो. आता ती वेळ आलेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद होती तेव्हा स्पष्ट सांगितलं की माझ्या समोर कोण आहे मला नाही माहिती. त्यांच्या या बालिश बुद्धीला म्हणजे काय बोलावं मला असं वाटतंय. कारण की जर तुम्ही बघितलं या मतदारसंघातल्या मतदारांना जर ते ओळखत नसतील तर ते बाकीच्या लोकांची काय कामं करतील, हा एक प्रश्न आहेच. तुमच्यासाठी निवडणूक तसं म्हणलं तर एवढ्या मोठ्या ह्याची, म्हणजे तुम्ही माजी महापौर राहिलेले आहात, तर इथे तुमचं नाही म्हणलं तरी पवार परिवाराशी एक घनिष्ठ आणि निकटचं असं नातं होतंच. आणि अचानक तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये गेलेला आहात, तर ही लढत तुमच्यासाठी किती म्हणजे कठीण वाटते किंवा काय? कारण एक आहे की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचं जे एक वातावरण आहे देशभरामध्ये ते बघता. तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ज्या नेतृत्वाने या ठिकाणी काम केलंय, तर हे काम करत असताना आज आम्ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतोय. आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यानंतर मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, छोटा मोठा व्यापारी असेल, तर ह्या लोकांचे जे प्रश्न गेल्या 10 वर्षे होतं तेच प्रश्न अजून पुढे तसेच आहेत. म्हणजे अनेक काही वाड्या वस्त्या किंवा काही गावं असतील किंवा काही परिसर असेल, आपण जर उदाहरणं घेतलं तर या महानगरपालिका असतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल किंवा लोणावळा, खंडाळा, तळेगाव वगैरे ह्या नगरपालिका असतील, तर ह्यामधले जे प्रश्न आहेत हे प्रश्न तिथल्या तिथंच आहेत. आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे होते ते सुटले नाहीत, कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे होते ते सुटले नाही आहेत, जे व्यापारी छोटे मोठे व्यापारी आहेत की त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ते तसेच आहेत. इंडस्ट्री जी ज्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये आहे, म्हणजे पिंपरी चिंचवड आहे, खाली आपण पनवेल उरण वगैरे त्या भागातली आहे, तर ह्या इंडस्ट्रीला सुद्धा कुठल्याही पद्धतीचं तसं जे काही सुविधा असतात किंवा त्यांना ज्या काही अडचणी असतात किंवा तिथं सहज जाता येईल किंवा सहज त्या ठिकाणी लाईट पोचेल किंवा सहज त्या ठिकाणी पाणी पोचेल अशा पद्धतीनं अजून तरी त्या ठिकाणी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळं ते इंडस्ट्रीवाले सुद्धा स्थलांतर होतात. आणि जे नवीन इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये आलेली होती तर या इंडस्ट्रीला सुद्धा ते रोखू शकले नाहीत. ही त्यांच्यात सगळ्यात मोठी जी त्यांची जी बाब आहे की ते याच्यामध्ये नापास झालेले आहे. तर लोक आज ही जर निवडणूक तुम्ही पाहिली तर लोकांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमचा अहंकार आम्हाला सांगत नाही की आम्ही इतक्या लाख मताने निवडून येऊ किंवा इतक्या हे, आम्हाला त्याला प्रतिउत्तर देता येतं,
परंतु आमचं मत असं आहे की लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहेत आणि लोक निश्चितच 13 तारखेला आपलं मत त्या ठिकाणी मतपेटीतनं दाखवून देतील आणि 4 तारखेला निश्चितच 4 जूनला मशाल ही पेटलेली असेल, हे एवढं मी तुम्हाला सांगतो. एक महत्वाचा मुद्दा जो या भागातला काही जे प्रश्न आहेत त्यामध्ये इंडस्ट्रीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, तर मोठे प्रकल्प गेले ह्याबद्दल काही वाद नाही. दुसरं म्हणजे पवना जनवाहिनी, आणि यावेळी ते भीषण जास्त जाणवणार आहे कारण दुष्काळी परिस्थिती एकंदरच राज्यामध्ये आहे. तर तो एक प्रकल्प मोठा आहे. HALचा एक मुद्दा आहे जो वर्षानुवर्ष लागून राहिलेला आहे. नाही, याच्यामध्ये अनेक प्रश्न तसे प्रलंबित आहेत आणि काही प्रश्न जे आहेत ते म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यामध्ये काही कोर्टात गेलेले आहेत. जसं जलवाहिनीचा जो प्रकल्प आहे तर तो काही प्रमाणामध्ये कोर्टात असल्यामुळे आणि तिथे जी काही घटना घडली त्याच्यामुळं ते सेन्सिटिव्ह काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे जसं आपण पाहिलं तर खाली विबा पाटील विमानतळ आहे, तिथल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजून तसेच आहेत की त्यांना त्यांच्या जागा गेल्यात किंवा त्यांचे घरं गेल्यात, तर ह्या लोकांनाही पुनर्वसन असेल किंवा त्यांचा जो काही मोबदला आहे तो तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळालेला नाही. तर अशा अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न तसेच आहेत की ह्याच्याकडं कुणीही ढुंकून बघितलेलं नाही, त्याच्यामुळं लोक नाराज आहेत. यावेळी एक चेहरा नाही म्हणलं तरी युतीच्या उमेदवाराकडे एक चेहरा आहे देशाचे पंतप्रधानांचा, आणि तुमचं जे आहे तर आघाडीमध्ये एक प्रकारे जितके पक्ष आलेले आहेत त्यामध्ये सगळेच जण कुठे ना कुठेतरी मानसिकरित्या, कारण राष्ट्रवादी असू द्या किंवा शिवसेना असू द्या, दोघांमध्येही उभी फूट पडलेली आहे आणि मोठा एक गट जो आहे तो महायुतीला सामील झालेला आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांना बरोबर घेणं, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं आणि ती निवडणूक तेवढ्या ताकदीने लढणं किती आव्हानात्मक वाटतं तुम्हाला? आव्हान तर नक्कीच आहे, कारण सर्व कार्यकर्ते आता त्यांना एक दिशा नाहीये, दिशाहीन झालेले आहेत आणि प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर आज देशावरती फार मोठं आर्थिक संकट आहे. आर्थिक संकट असून दुसरं संकट असं आहे की आपण जे संविधान आहे हे संविधानाला कुठंतरी छेद करण्याचा किंवा संविधानाला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न आज ज्या पद्धतीनं केला जातोय, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्ते सुद्धा त्यांना दिशा देण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांचा गट असेल, शेकापा असेल, काँग्रेस असेल, तर ह्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोचून कार्यकर्त्यांना एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही सर्वजण यशस्वी होऊ. एक गोष्ट फार महत्वाची अशी होते की यावेळी जे राजकारण देशामध्ये पेक्षाही जास्त महाराष्ट्रामध्ये चालू आहे की आजपर्यंत एका पक्षाशी आपण एकनिष्ठ असतो. तुमच्या बाबतीतही तसं म्हटलं तर पवार कुटुंबियाशी तुमचे जे स्नेहबंध आहेत ते खूप जुने आहेत. त्यावेळी तुम्हाला शिवसेनेमध्ये जाताना मशाल हाती घेताना किती एक माणूस म्हणून पण एक अवघड झालं का? आणि म्हणजे तुम्ही पवारांना सांगून गेलात का की मी हे करतो आहे? नाही, साहेबांना वगैरे किंवा दादांना या बाबतीतली कल्पना नाही आहे, कारण मी हा निर्णय माझा एकट्याचा नाही, माझे जे मित्रपरिवार आहेत, आमचे सगळे मित्रपरिवार सगळे एकत्र येऊन हा एक निर्णय घेतला आम्ही. कारण तुम्ही जर बघितलं तर ज्या पद्धतीनं आज देशामध्ये उलथापालथ होत आहे आणि जिथं देश जायला पाहिजे किंवा जिकडं ज्या पद्धतीनं आज आपण संविधानाच्या बाबतीत बोलतो की संविधानामध्ये आपण सांगितलं जातं की कुणी असो त्याला एक मत द्यायचा अधिकार येतो, तो म्हणजे तो टाटा बिर्ला असो किंवा तो अगदी सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये राहणारा कार्यकर्ता असो, तर त्याला सुद्धा तेच मत आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो विषय आहे हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि ते निर्णय घेताना किंवा तो निर्णय आम्ही सर्व आमचे मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते एकत्र बसल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला की बाबा ह्या सगळ्या गोष्टींना जर कुठं थांबवायचं असेल तर याला कुठंतरी चांगला प्रखर असा विरोध व्हायला पाहिजे आणि त्या विरोधासाठी किंवा त्याला थांबवण्यासाठी हा आम्ही निर्णय घेतलेला. तुम्ही जेव्हा मातोश्रीवर गेलात तेव्हा उद्धवजींशी तुमचं नेमकं काय काय बोलणं झालं आणि
सहजगत्या तुम्हाला तिथे हे झालं प्रवेश? नाही सहज म्हणजे आता कसं आहे, मीच उद्धवजींना भेटल्यानंतर मी सर्वप्रथमही खरंच त्यांच्याबद्दल मी भावुक झालो. कारण त्यांच्यावरती इतके मोठे आघात झालेले आहेत, की इतक्या आघातामधनं सुद्धा तो माणूस आज ताठ मानेनं उभा आहे आणि महाराष्ट्रासाठी, देशासाठी तो माणूस भांडतोय. तर आपल्यालाही असं वाटतं, की त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण कॉन्ट्रिब्युशन व्हायला पाहिजे. म्हणून हा निर्णय त्यावेळेस घेतला आणि ज्यावेळेस मातोश्रीवरती गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथनं जी एक ऊर्जा निर्माण झाली आणि ती ऊर्जा घेऊन आज आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना या बाबतीमध्ये सांगतोय आणि त्यांना पक्षाबद्दल किंवा देशाबद्दल, राज्याबद्दल यासाठी आम्ही प्रेरित करतोय आणि आम्हाला असं खात्री आहे, की निश्चितच सर्वसामान्य नागरिक मतदार राजा हा आमच्याबरोबर येईल. गोविंद बाग ते मातोश्री तुमचा तसा प्रवास. आता गोविंद बाग ते मातोश्री अतिशय चांगला म्हणजे मी आजपर्यंत कुठलाही पक्ष बदलला नव्हता. मी आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय दादा असतील यांच्यावरती अनाथ असं त्यांच्यावरती श्रद्धा आणि प्रेम आहे. आणि त्यांच्यानंतर आज उद्धव साहेबांपर्यंत गेल्यानंतर उद्धव साहेबांची जी तळमळ, उद्धव साहेबांना जी लोकांच्या बद्दलची प्रेम, आस्था, जी आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो बाणा आहे, तो बाणा त्यांच्यामध्ये दिसला आणि त्याच्यानंतर यामध्ये त्यांचं जी काम करण्याची पद्धत आहे, ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहे, की सर्वांना बरोबर घेऊन जाणं आणि सर्वांचा विचार करणं, एक त्यांच्यामध्ये बघितलं आणि अतिशय म्हणजे मला असं अजूनही वाटत नाही, की मी गोविंद बाग ते मातोश्री याच्यामधलं काय अंतर आहे. मला दोन्ही सारखेच वाटतात. तुम्ही मतदारांसमोर प्रामुख्याने कुठले मुद्दे घेऊन जाणार आहात, की ज्याच्या आधारावर तुम्हाला त्यांनी, कारण शेवटी भावना वगैरे सगळा एक मुद्दा झाला तरी कुठले तुमचे प्रचारातले प्रमुख मुद्दे असणार आहेत? या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलंय, ते नेतृत्वानी ज्या पद्धतीनं लोकांना ज्या आश्वासनं दिली होती, जे लोकांना स्वप्न दाखवली होती, ती एकही स्वप्न किंवा एकही काम या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. प्रामुख्यानं तुम्हाला मी सांगितलं, की जसे इंडस्ट्री या मतदारसंघामध्ये येणार होती फॉक्सकॉनची, ती इंडस्ट्रीसुद्धा हे थांबू शकले नाही. म्हणजे ते सत्तेत होते. म्हणजे आज त्यांची केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. तर हा प्रकल्प ते थांबू शकले नाही. हा सगळ्यात मोठा त्यांचा म्हणजे त्यामध्ये ते फेल ठरले. आणि ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत लोकांना ज्या आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं ते कुठंच पूर्ण करू शकले नाहीत. मग शेतकऱ्यांसाठी काम नाही झालं. किंबहुना आपण जर बघितलं तर मावळ हा मतदारसंघ पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे. आणि आणि हा मतदारसंघ सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हटलं तर हा निसर्गरम्य मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये अनेक गडकिल्ले आहेत, अनेक लेल्या आहेत आणि अनेक धार्मिक स्थळं सुद्धा या मतदारसंघामध्ये आहे. जसं आपण सांगायचं म्हटलं तर मोरया गोसावी मंदिर आपल्या चिंचवडमध्ये आहे. त्याचप्रमाणे एकविरा देवी मातेचं मंदिर देखील आपल्याच या मतदारसंघात आहे. अशा अनेक जे धार्मिक स्थळं आहेत, ही स्थळं धार्मिक स्थळांना कुठंतरी त्या ठिकाणी म्हणजे देऊसारखा परिसर म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वसा आणि वारसा लाभणारा एक दिशा देणारं या ठिकाणी हरिभक्त म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं हा या ठिकाणी त्यांचा पदस्पर्शाने या ठिकाणी पावन झालेली देवनगरी आहे. तर या ठिकाणी सुद्धा ज्या नागरी सुविधा द्यायला पाहिजे होत्या, ज्या पर्यटक येतील किंवा जे आपले भक्त येतील, तर ह्या लोकांना त्या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या सुविधा त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या. तर त्या सुविधा अजून त्या ठिकाणी झाल्या नाहीत. तर अशा अनेक प्रश्न आहेत, की जे याच्यामध्ये आपण बारकाईनं जर बघितलं तर या सगळ्या गोष्टी करत असताना हे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. जर डेव्हलपमेंट झालं असतं तर पर्यटक पण आले असते, धार्मिक स्थळावरती त्या ठिकाणी लोक पण आले असते आणि त्याच्यातनं
स्थानिक लोकांना त्या ठिकाणच्या रोजगार मिळाला असता आणि काही इंडस्ट्री आल्या असत्या तर इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना हाताला त्यांच्या कामं मिळाली असती. अशा अनेक प्रश्न आहेत की जे तसे प्रलंबित राहिलेले आहेत, की जसं मी सांगितलं की जमिनी लोकांच्या घेतल्या गेल्या, तर त्या जमिनीचे बाजारभावाप्रमाणे रेट मिळाला नाही किंवा त्यांना त्या पद्धतीनं त्यांचा जे मोबदला आहे तो मोबदला मिळाला नाही. अशा पद्धतीनं असे अनेक प्रश्न आहेत की जे लोकांमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. तर त्यामुळं मला असं वाटतं की हे इलेक्शन लोकांनी त्यांच्या हातात घेतलेलं आहे आणि लोक याच्यामध्ये मतदार राजा सुज्ञ आहे आणि नक्कीच या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान करतील असं मला वाटतं. एक वाक्य कधी कधी असं होतं की निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत आपण बोलून जातो आणि कदाचित की तिकडून पैसे घ्या पण इकडे मत द्या, असं जे हे झालं नाही, होतं. माझा म्हणण्याचा उद्देश कुणाला उद्देशून नव्हता की काही लोक ज्या पद्धतीनं आमिष दाखवतात किंवा आता ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं जातं, ज्या पद्धतीनं लोकांना म्हणजे मतदार राजाला अगदी तुच्छ समजलं जातं किंवा एकदम म्हणजे असं की नाही बाबा ह्यांना काय आपण काही आमिष दिलं तर आपण त्यांना आपल्याशी बरोबर घेऊ, तर अशी काही मंडळी करतात. तर माझा उद्देश असा होता की हे जग काय करत असतील बरं, आता शेवटी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं माया गोळा झालेली आहे, तर ती माया कुठंतरी ह्यांची हे बाहेर काढण्याचा प्रयत्न लोक करतात. तर ते त्याच्यामधनं माझा उद्देश होता की आपण जरी घेतलं, कुणी आमिष दाखवलं तर आपण त्या ठिकाणी आमिषाला बळी पडू नका आणि आपण या ठिकाणी मतदारांनी आपलं भविष्य ओळखून महाविकास आघाडीला मतदान करावं असं माझं मत. तुम्हाला नवराष्ट्र नवभारतकडनं निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. संजोगजी वाघेरे आपल्याशी बोलत होते आणि ते सांगत होते की इथे खूप रंजक अशी निवडणूक यासाठी की या दोघांनीही म्हणजे जे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत ते बारणेजी आणि संजोगजी दोघंही जण महापालिकेत इथे राहिलेले आहेत. या महापालिकेचं राजकारण दोघांनीही अगदी जवळून पाहिलेलं आहे. इथला मतदार दोघांनाही चांगला परिचित आहे आणि अशा वेळी निवडणुकीत नेमकं काय होतं ते 13 मेला कळणार आहे. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. तर अशा प्रकारच्या या मुलाखती बघण्यासाठी आणि उमेदवारांना भेटण्यासाठी तुम्ही नवराष्ट्रचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आम्हाला कळवा, त्यांचा आम्ही आदर करू. नमस्कार.